तुम्हाला भुचके लागते का? लागते. तर ती कशामुळे लागते? आपण कोणाची आठवण काढल्यामुळे लागते की कोणी आपल्या आठवण काढल्यामुळे लागते? ब्रिदिंग म्हणजे काय, रेस्पिरेशन म्हणजे काय, यातली फरक काय? आपण जो श्वास घेतो तो आतमध्ये तर जातो, पण आतमध्ये जाऊन जातो कुठे? आपण जर श्वास घेतलाच नाही तर का होईल? श्वास घेतल्याचे फायदे काय? शुद्ध श्वास घेतल्याचे फायदे काय? अशुद्ध श्वास घेतल्याचे फायदे काय? ऑक्सिजन प्युरिटी काय इम्पॉर्टंट आहे? तर हेच सर्वचे प्रश्नाची उत्तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहिजे आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निरंजन आपल्या सर्वांचं स्वागत करतो निरंजन सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. तर आपण क्लास 8 ची सायन्स या विषयाची एक सिरीज सुरू केली होती. त्यामध्ये आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 10 पूर्ण बघितलेला आहे. आपण आता चॅप्टर नंबर 11 म्हणजे ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम हा सुरू केलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्युमन बॉडी म्हणजे काय, ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, ऑर्गन किती प्रकारचे असतात, ऑर्गन सिस्टीम कशा पद्धतीने तयार होते, सिस्टीम म्हणजे काय, किती प्रकारच्या सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये, हे सर्व आपण लास्ट लेक्चरला पाहिलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे की रेस्पिरेशन म्हणजे काय. ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न, ब्रिदिंग. ब्रिदिंग म्हणजे काय बरं? तर श्वास घेणे आणि श्वास सोडणे. दिस इज कॉल्ड ब्रिदिंग. ब्रिदिंग म्हणजे काय? फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे, याला काय म्हणतात? ब्रिदिंग. पण रेस्पिरेशन म्हणजे काय? आपण जे श्वास घेतोय तो आपल्या शरीरात जातोय, पूर्ण पार्ट्स मध्ये जातोय, इंटरनली जे ऍक्टिव्हिटी होत आहे, आपली शरीर जी एनर्जी प्रोड्यूस करते, तर प्रोड्यूस करण्यापासून श्वास पूर्ण सोडण्यापर्यंत ही जी पूर्ण जी प्रक्रिया आहे याला काय म्हणतात? रेस्पिरेशन. तर आता जे आपण ऑक्सिजन घेतो याचा फायदा काय बरं? तर ऑक्सिजन घेतल्यामुळे काय होतं? आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, जी हीट निर्माण होते, जी पॉवर जनरेट होते, तर ती कशामुळे होते? या ऑक्सिजनमुळे होते. बरोबर. आपण जर ऑक्सिजन घेतलाच नाही तर काय होईल? आपण जर ऑक्सिजन घेतलाच नाही तर हळूहळू काय होईल? आपल्या शरीरामधले जे ब्लड सर्क्युलेशन होते, ब्लड सर्क्युलेशन हे होते कशामुळे होते? आपण श्वास घेतोय त्यामुळे पॉवर जनरेट होती. आपलं शरीर जे थोडं थोडं गरम असतं ते गरम कशामुळे असते? या श्वास घेण्यामुळे, या ऑक्सिजनमुळे. जर एखादा मनुष्य मेला तर काय होतं? त्याला श्वास घेता येतो का? नाही येत. तर काय होतं? त्याच्या शरीरामध्ये जे ब्लड सर्क्युलेट होतंय, पूर्ण ब्लड इकडून तिकडून पळतंय, हे काय होईल? थांबून जाईल. बरोबर. आणि आपलं शरीर जे हीट निर्माण करायचं ते हीट निर्माण करेल का? तर नाही करणार. आणि हळूहळू त्याचं शरीर पूर्णपणे थंड होऊन जाईल. आलंय लक्षात? तर हे जे रेस्पिरेशन आहे, हे जे रेस्पिरेशन, याचे टाइप्स कोणते? ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये कोणते कोणते अवयव मिक्स आहे, अवयव काम करतात, कोणते कोणते ऑर्गन्स त्यात इन्व्हॉल्व असतात, कशा पद्धतीने पॉवर जनरेट करतं, हे सर्व आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर सुरुवात करूया आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन पासून. तर एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे काय? त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे बघा. एक्सटर्नल म्हणजे काय? बाहेरील. बाहेरील जे काही श्वास होतं, श्वास होतं त्यालाच काय म्हणतात? एक्सटर्नल रेस्पिरेशन. यामध्ये दोन कन्सेप्ट असतात, एक असतं इनहालेशन आणि एक्झालेशन. आता इनहालेशन म्हणजे काय? इन म्हणजे काय? आत घेणे. हा जो आपण श्वास आत घेतोय, हा जो O2 आहे, हा काय करतोय? आपण आत घेतोय, यालाच काय म्हणतात? इनहालेशन. आणि हाच परत आपण काय सोडतो? सोडताना CO2. हा जो आपण सोडतोय याला सोडण्यालाच काय म्हणतात? एक्झालेशन. आले लक्षात? इनहालेशन म्हणजे काय? श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे, त्यालाच काय म्हणतात? एक्झालेशन. पण आता जेव्हा आपण ऑक्सिजन इनहाल करतो, म्हणजे ऑक्सिजन जेव्हा घेतो तेव्हा किती टक्के घेतो बरं? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपलं हे जे वातावरण आहे, ऍटमॉस्फिअर आहे, यामध्ये किती टक्के ऑक्सिजन प्रेझेंट आहे, किती टक्के नायट्रोजन प्रेझेंट आहे आणि किती टक्के बाकीचे गॅसेस प्रेझेंट आहे. तर या पूर्ण सराउंडिंग मध्ये 78% जे आहे ते काय आहे? 78% जे आहे तो काय? नायट्रोजन आहे. नंतर 21% काय? ऑक्सिजन आहे. आणि त्यानंतर उरला किती? 1% यामध्ये अदर गॅसेस. तर अदर गॅसेस कोणते कोणते? कार्बन डायऑक्साईड वगैरे. आले लक्षात? तर जेव्हा आपण श्वास घेतो, ऑक्सिजन जेव्हा इनहाल करतो, ऑक्सिजन जेव्हा आतमध्ये घेतो, तेव्हा 21% ऑक्सिजन घेतो, 78% नायट्रोजन पण घेतो. फक्त ऑक्सिजन घेत नाही आपण, वातावरणामध्ये नायट्रोजन मिक्स असतो. तर श्वास घेताना आपण नायट्रोजन पण घेतो आणि त्यासोबत थोडासा कार्बन डायऑक्साईड आत जातो, बाकीचे इतर गॅसेस पण आत जाते. पण जेव्हा आपण श्वास बाहेर टाकतो, श्वास जेव्हा एक्झालेशन म्हणतो आपण, ज्याला श्वास बाहेर टाकतो, त्यावेळेस या 78%चा 78% हे काय होतं? हे संपूर्ण 78%चा 78% काय होतं? बाहेर टाकले जातं. बरोबर. पण ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन घेताना किती टक्के घेतला आपण? 21%. पण जेव्हा बाहेर टाकतो, बाहेर टाकताना किती टक्के टाकतो? फक्त 17% टाकतो. किती टक्के? 17% टाकतो. तर इतर जो उरलेला 4% तो कुठे जातो? तेच आपल्याला पुढे बघायचे. त्याच्यापासून कशा पद्धतीने पॉवर जनरेट करतात आणि शरीरातील कोणता कंपोनंट, कोणता अवयव, कोणता ऑर्गन ते पॉवर जनरेट करतो, तेच आपल्याला पुढे बघायचं. ओके. उरला कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा घेतो तो किती टक्के घेतो? फक्त
0.03 घेताना एवढाच घेतो फक्त 0.03%. पण सोडताना किती पर्सेंट सोडतो? 4% सोडतो. किती? 4%. हे एक्झाम मध्ये विचारू शकता एमसीक्यू टाईप मध्ये, म्हणून तुम्हाला सांगतोय. आता सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, आता हा 4% कुठून प्रोड्यूस करतं बरं आपलं शरीर? तो येतो कुठून? तेच आपल्याला परत पुढे बघायचं. हळूहळू जसं जसं लेक्चर पुढे जाईल तसं तसं तुम्हाला ते उत्तर क्लिअर होत जाईल. आय होप तुम्हाला एक्सटर्नल रेस्पिरेशन समजलं असेल. यामध्ये इनहालेशन काय, एक्झालेशन काय तुम्हाला पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल. त्यानंतर इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय? जे ऑक्सिजन आतमध्ये होतो आपण, म्हणजे जी काय प्रक्रिया ऑक्सिजनची आहे ती कुठं, जी आतमध्ये होते. आतमध्ये म्हणजे कुठं? इथून तर आतमध्ये. ते कुठं जातं? हे बघा, नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल्स म्हणजे नाक. त्यानंतर नेसल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रँक्युअल्स, अल्व्होली, ब्लड आणि सेल. इथपर्यंत जे ऑक्सिजन जातं आणि यानंतर जे परत जे बाहेर येतं ते कशा पद्धतीने होतं, ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच काय म्हणतात? इंटरनल रेस्पिरेशन. म्हणजे जे रेस्पिरेशन शरीरामध्ये होतं ऑक्सिजनचं, ऑक्सिजन जातोय तो कुठं जातोय, कशा प्रकारे जातोय, हे सर्व जे होतं ते कुठं होतं? इंटरनल रेस्पिरेशन. याच प्रक्रियेला काय म्हणतात? इंटरनल रेस्पिरेशन. त्यानंतर सेल्युलर. तर सेल्युलर रेस्पिरेशन या शब्दाचं त्याचं उत्तर दिलेलं आहे बघा, सेल. मग सेलमध्ये जी काही प्रक्रिया घडून येते त्याला काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. तर सेलमध्ये काय असतं बरं? तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा कंपोनंट असतो. कोण? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजे तो काय जनरेट करतोय? शरीरासाठी पॉवर जनरेट करतोय. तर जेव्हा ऑक्सिजन, हे बघा इथं ग्लुकोज आहे, नंतर तो जो मायटोकॉन्ड्रिया काय करतो? मायटोकॉन्ड्रियापर्यंत जेव्हा हे ब्लड आहे, ब्लड मध्ये कंपोनंट असतो होमोग्लोबिन, एचबी म्हणतो आपण त्याला, तो जेव्हा सेलमध्ये घेऊन जातो, सेलमध्ये ते ऑक्सिजन कुठे जातो? मायटोकॉन्ड्रियापर्यंत जातं. मग मायटोकॉन्ड्रिया त्याच्यापासून काय तयार करतो? त्या तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजन गेल्यानंतर तिथे क्रिप्स सायकल ही एक कन्सेप्ट आहे. क्रिप्स सायकल ती तिथे घडून येते. त्यापासून एटीपी तयार होतात. किती एटीपी तयार होतात? 38. किती तयार होतात? 38 एटीपी तयार होतात. एटीपी म्हणजे काय? ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. या 38 एटीपी तयार झाल्यानंतर त्यापासून एक ग्लुकोज तयार होतं. या पद्धतीने ती सायकल चालते, बरोबर. त्यानंतर पॉवर जनरेट होती. ही जी काय सर्व जी प्रोसेस आहे ती कुठं होते? सेल्युलर रेस्पिरेशन. कुठं होती? सेलमध्ये. आलं लक्षात? त्या प्रश्नातच उत्तर दिलेलं बघा. एक्सटर्नल म्हणजे जी बाहेरीलच होती फक्त, म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं. श्वास घेणं म्हणजे इनहेल करणं, श्वास सोडणं म्हणजे एक्झालेशन. त्यानंतर इंटरनल म्हणजे काय? आतमध्ये होणाऱ्या प्रक्रिया. आतमध्ये कोणत्या कोणत्या होतात? मग इंटरनल तुम्हाला आत्ताच सांगितलं. पूर्ण हे जे काय हे जे कॉम्पोनंट आहे, जे ऑर्गन त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यालाच काय म्हणतात? इंटरनल रेस्पिरेशन. आणि सेल्युलर या शब्दातच दिलेलं आहे बघा त्याचा आन्सर. सेल काय? सेल म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय चालतं? क्रिप सायकल चालती. त्यानंतर ती पॉवर जनरेट करतं. किती जनरेट करतं? कशा पद्धतीने करतं? एटीपी फॉर्म होतो. किती एटीपी फॉर्म होतं? 38. त्यानंतर त्यापासून काय होतं? ग्लुकोज म्हणजे काय? एनर्जी. या पद्धतीने हे जे आहे ते सर्व आहे. आता आपण पाहूया रेस्पिरेटरी सिस्टीम. आता सिस्टीम म्हणजे काय? एखादी संस्था, बरोबर. रेस्पिरेटरी म्हणजे काय? श्वसन संस्था. एखादी जर संस्था आहे त्यामध्ये मग फक्त एकच ऑर्गन राहील का इन्व्हॉल्व? तर नाही, त्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन इन्व्हॉल्व राहिले. तसंच मग रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणते कोणते ऑर्गन इन्व्हॉल्व आहे? नॉस्ट्रिल्स, नेसल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काई, ब्रॉन्क्युअल्स, अल्व्होली, ब्लड आणि सेल. आता हे जे आहे ब्रॉन्काई, ब्रॉन्क्युअल्स, अल्व्होली हे म्हणजेच लंग्स. हे सर्व कशामध्ये? लंग्स म्हणजे काय? फेफडं. आपला फेफडा जो राहतो त्यामध्येच हे सर्व येतात, बरोबर. तर नॉस्ट्रिल्स. आता आपण एक कंपोनंट समजून घेण्याचा प्रयत्न करू, बरोबर. आता जे नॉस्ट्रिल्स आहे, नॉस्ट्रिल्स काय बरं? नॉस्ट्रिल्स म्हणजे आपल्या नाकाचे होल आहे काय? इकडून एक होल, इकडून एक होल. या दोन जे होल आहे त्यालाच म्हणतात नॉस्ट्रिल्स. तर हे उपयोगाचे आहे का बरं? आहे. किती उपयोगाचे? तर खूप उपयोगाचे. नाही ना सर, कसं काय उपयोगाचे? आम्ही जर नाक बंद केलं तरी तोंडाने श्वास घेऊ शकतो. घेऊ तर शकतोय, बरोबर. मग याचा उपयोग नाही काही? आहे. कशा पद्धतीने उपयोग आहे बघा. नॉस्ट्रिल्स मध्ये एक फिल्टरेशन आहे. काय फिल्टर आहे? आपण जसं घरामध्ये पाणी घेतो, पाणी आपण काय कुठून आणतो? डायरेक्ट पितो का? तर नाही. ते कोणतं पाणी पितो आपण? फिल्टरचं पाणी पितो, बरोबर. तसंच नॉस्ट्रिल्स काय करतं? जेव्हा आपण हवा आतमध्ये घेतो, ती जी हवा घेतोय ती हवा फिल्टर करून आपल्या शरीराला देतो. कशा पद्धतीने फिल्टर करतात? प्रत्येकाच्या नाकामध्ये बारीक बारीक केस असतात बघा. काय असतात? केस असतात, बरोबर. काही तर बारा असे बाहेर येतात. मग ते काय करतात? असे कापून टाकतात. तर आधी जे बाहेर आले ती कापली तर ठीक आहे, कारण विचित्र दिसतात. पण जे आतमधील केस आहे ते कापले पाहिजे का? तर नाही. का नाही कापले पाहिजे? कारण की ती जी हवा जाते, हवा घेताना आपण काय एकदम शुद्ध हवा घेतो का? तर नाही. रस्त्याने जातो, इकडे तिकडे खेळतो, पळतो, या क्रिया करताना त्या हवेमध्ये काय एकदम धूळ वगैरे मिसळलेली असते. तर ती धूळ पूर्ण मध्ये जाऊ नये त्यामुळे हे केस दिलेले असतात. तर हे केस काय करतात? ती जी काही धूळ आहे, ती जी काही
बाकीचे गॅसेस वगैरे ते तिथंच अडवतं. ती जी धूळ आहे, ती काही डस्ट आहे, ती डस्ट पार्टिकल कुठं तिथंच अटकवतो. आलं एक लक्षात. त्यामुळे नॉस्ट्रिलचा एवढा उपयोग आहे. बरोबर. त्यानंतर नेसल कॅव्हिटी. नेसल कॅव्हिटी म्हणजे काय बरं, तर हा जो मला जो भाग दिसतो की हे जे हाडूक आहे का, हे बघा, हे काय नॉस्ट्रिल्स, त्यानंतर हे काय, ही नेसल कॅव्हिटी. तर याचा उपयोग काय बरं, आता जेव्हा आपण श्वास घेतला, डस्ट पार्टिकल आतमध्ये गेले, पण काही काही डस्ट पार्टिकल खूप म्हणजे खूप एकदम खूप सूक्ष्म असतात, खूप बारीक असतात. ते फक्त केसांनी अडतात का, तर नाही अडत. तर ते कोणामुळे अडतं, मग नेसल कॅव्हिटी. नेसल कॅव्हिटी म्हणजे काय, आपल्या नाकामध्ये एक चिकट पदार्थ असतो, त्याला म्युकस म्हणतात. तुमच्या भाषेत शेंबूड घ्या डायरेक्ट. बरोबर. त्याला काय म्हणतात, म्युकस. ते कसं असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं, थोडं चिकट असतं. ते असं आपली जी आतली स्किन, त्या स्किनला कसं असतं, चिटकलेलं असतं. म्हणजे जे धुळीचे कण, जे डस्ट पार्टिकल आपल्या नॉस्ट्रिल्सनी, आपले जे नॉस्ट्रिल्समध्ये जे केस आहे, जे हेअर्स आहे, त्याने थांबत नाही. ते कोण थांबवतो, नेसल कॅव्हिटी. त्यामुळे बघा बरं, तुम्हाला जर सर्दी झालेली जरी नसली तरी 2-3 दिवसा मिळून, काही काहींचं दररोज असतं, काही काहींचं 2-4 दिवसा मिळून, काहींचं हप्त्यात मिळून काय असतं, असं मस्त आल्हाद आपण नाकामध्ये बोट घालतो, काहीतरी काढतो. बघा, काढतो की नाही, प्रत्येक जण काढतो, प्रत्येकाला माहिती. तर हे कुठून येतं मग, ती जी घाण येते, ती काळी काळी वगैरे घाण, काही तर मस्त टेस्ट करून पण पाहता. ही जी आहे ते कुठून येतं बरं, ते नेसल कॅव्हिटीमुळे येतं. आले लक्षात. म्हणजे सर्दी असल्यावर ते बाहेर येईल का, तर नाही. सर्दी नसली तरी येतं का, कारण की आपण जेव्हा खेळत असतो, जेव्हा श्वास घेत असतो, धुळीचे कण पण जातात. काही धुळीचे कण या नाकाने थांबत नाही, तर ते आतमध्ये जातं. तर त्याला कोण, तिथे म्युकस नावाचा एक पदार्थ असतो, तो कसा असतो, चिकट असतो, असं चिटकलेला असतो स्किनला. मग तिथे ते जे पार्टिकल आहे ते काय चिटकतात, ते हळूहळू नंतर खाली येताना आपण असं बोट घालून वगैरे काढून टाकतो. आले लक्षात. त्यानंतर फॅरिंग्स म्हणजे काय, ही जे आहे का, आपण आ केल्यानंतर आहे ना, आपल्या जी तोंडामध्ये इथला जो पार्ट दिसतोय का, त्यालाच फॅरिंग्स म्हणतात. आले लक्षात. फॅरिंग्स म्हणजे काय, इथला जो कोणता जो पार्ट आहे त्यालाच काय म्हटलं जातं, फॅरिंग्स म्हटलं जातं. या फॅरिंग्स मध्ये 2 पाईप असतात. कोणते पाईप्स असतात फॅरिंग्स मध्येच, म्हणजे आपण आता बघा श्वास घेतोय आणि खातोय, हे सगळं इथूनच जातंय ना, का काही काही कोणाचं पाठीमागून जाते का, नाही आमचं अन्न इकडून जातं आणि श्वास इथून जातो, असं आहे का, तर नाही. प्रत्येकाचा श्वास इथूनच जातो आणि अन्न इथूनच जातं. मग या प्रकारे इथे एक विंड पाईप वगैरे असतो. आता ती काय मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. त्यानंतर लॅरिंग्स म्हणजे काय बरं, तर लॅरिंग्स आपला जो आवाज निघतो, आता मी हे जे बोलतोय, तुम्ही एवढं जोरात ओरडत असतात, काय 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 हा जो आवाज निघतोय, हा कुठून निघतो, त्या लॅरिंग्स पासून निघतो. आलं इथपर्यंत लक्षात. त्यानंतर ट्रॅकिया म्हणजे काय बरं, तर ट्रॅकियालाच विंड पाईप म्हणतात. काय म्हणतात, विंड पाईप. काय म्हणतात, विंड पाईप. हे बघा, हा काय आहे, हा ट्रॅकिया आहे, हे काय, विंड पाईप. आले लक्षात. हा काय, विंड पाईप आहे. म्हणजे इथूनच काय होतंय, इथूनच श्वास काय होतोय, आतमध्ये घेतला जातोय. आता लगेच तुम्हाला मी ट्रॅकियाचं सांगून देतो. आता हे बघा, आता हे जे 2 दरवाजे दिसत आहे तुम्हाला, हा काय, एक हा पाईप आहे. काय समजू आपण याला, पाईप समजू. आता एक मिनिट, बघा, आता ही जे जाते, हे कुठं जातंय, हे सगळं श्वासाकडे जाते. ही कोणती लाईन आहे, श्वासाची लाईन आहे. बरोबर. पण ही जी लाईन, ही कशाची लाईन आहे, ही आहे अन्नाची लाईन. आपण जे अन्न खातो, ही कशाची, अन्नाची लाईन. बरोबर. मग आता मी आता तुम्हाला सांगितलं ठसका कशामुळे लागते, ते चालू आहे आपला. आपण श्वास घेतो, श्वास असा गेला तू इकडेच आला पाहिजे ना, बरोबर. आणि जेव्हा अन्न खातो, ते अन्न ह्या साईडला गेलं पाहिजे, तर का तिकडेच गेलं पाहिजे, हे इकडे, हे कोण ठरवतं बरं, एकाच काय लक्षात. आता हे जे आहे, इथं इथे एक अशी वाल्व असते. काय असते, वाल्व म्हणजे काय, एखादा एक काय असतो, एक पडदा असतो, त्याला काय म्हणतात, इपिग्लॉटिस. काय म्हणतात, इपिग्लॉटिस. काय असतात, इपिग्लॉटिस काय करतं, आता तुम्ही इथून श्वास घेतला, बरोबर, श्वासात इकडेच गेलं पाहिजे. मग आता हे जे पडदा आहे, हा पडदा असं या साईडला काय बंद आहे, बघा असं विंड पाईप. आता कुठं बंद आहे, तो इकडे बंद आहे. मग तो आता श्वासच्या जागी आपण आता अन्न खाल्लेले, अन्न काय होईल, मग इकडे जाईल का, हा पडद्यालाच काय म्हणतात, इपिग्लॉटिस. तो काय, आता ते बंद आहे, मग श्वास कुठं जाईल, सगळं सॉरी जेवण करतोय आपण, काहीतरी अन्न खाल्लं, ते कुठं जाईल, इकडे जाईल. पाणी पितोय, पाणी कुठं जाईल, सगळं इकडे जाईल. पण जर हा पडदा, आता हा पडदा असा आहे, बरोबर. आता पण तुम्ही असं विचार करताय, असे बसलेले,
डॉक्युमेंटरी चालू आहे. अरे यार आजची मॅचचं काय झालं, भारतची आणि ऑस्ट्रेलियाची टेस्ट सिरीज चालू आहे, आपण काय आलो त्याच्यामध्ये हारलो. आता हे सगळे विचार चालू आहे किंवा कोणाची आठवण काढताय तुम्ही, यार तिने असंच काबर केला, तसंच काबर केलं, हे जे विचार चालू आहे बरोबर. मग ब्रेन इपिग्लॉटिसला सांगण्याचाच विसरून जातो. काय विसरून सांगण्यात जातो की बाबा तू अन्न खातोय की पाणी पितोय की तू श्वास घेतोय, हे सांगायचं विसरून जातो. मग त्यावेळेस इपिग्लॉटिस काय करतो, आता तुम्ही आता अन्न खाताय बरोबर, अन्न खाताय, अन्न कुठे गेलं पाहिजे, इकडे गेलं पाहिजे बरोबर. आणि इपिग्लॉटिस कुठे पाहिजे, या साईडला पाहिजे, बंद पाहिजे. पण ते इपिग्लॉटिस काय होतं, इकडूनच बंद राहून जातो, या साईडला बंद होऊन जातो. तुम्ही अन्न जरी खाल्लं तरी अन्नाचीच लाईन बंद करून ठेवतो. आणि मग ते अन्न काय होतं, इकडे येतो आणि खालचे लंग्सवाले जातात घाबरून, ते असे खाली लागतो, ए चल चल वर्निक म्हणतो, काय म्हणतो वर्निक. मग हे जे अन्न आहे यामध्ये जाण्याआधीच हे जे खालचे लंग्स काय करतात, त्याला असं वरती फेकून देतं. काय करतं, वरती फेकून देतं. जोपर्यंत ते वरती निघत नाही तोपर्यंत असे बुचकी येतच राहतात. आले लक्षात. जो ठसका लागतो आपल्याला, ठसका बरोबर, जेवताना जास्त करून लागतो का, आपण बोलतो पण खातो पण बरोबर, बोलताना जास्त श्वासोश्वास घ्यावा लागतो. या सर्व ज्या क्रिया होतात ते याच्यामुळे होतात. म्हणजे ह्या पाईपमध्ये, श्वासाच्या पाईपमध्ये जर अन्न गेलं तर आपल्याला ठसका येतो, बुचकी लागते. आली ती कन्सेप्ट क्लिअर. हे सर्व जे होतं ते कुठं होतं, ट्रॅकियामध्ये होतं. ही जी लाईट आहे ट्रॅकी आहे, ट्रॅकीमध्ये काय, त्यालाच काय म्हणतात, एक विंड पाईप म्हणतात. विंड पाईप मध्ये काय असतो, हा इपिग्लॉटिस असतो. ही इपिग्लॉटिसच सर्व क्रिया पार पाडतो. आणि इपिग्लॉटिसला कोण सांगतं की बाबा हा आता पाणी पितोय बरं का, हा आता जेवण करतोय बरं का, हा आता श्वास घेतोय बरं का, हे सगळं जे इपिग्लॉटिसला सांगतो तो कोण सांगतो, तर ब्रेन सांगतो. आले लक्षात. कोण सांगतो, ब्रेन. झालं ट्रॅकिया. त्यानंतर ब्रॉन्काय. ब्रॉन्काय काय बरं, हे बघा इथं ब्रॉन्काय दिलेली, ही जी लाईन आहे हे बघा. आता इथून आपण सुरू केलं हे सगळं, इथून आलं विंड पाईपने वगैरे 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 सगळं काय आलं, ट्रॅकी आहे, ट्रॅकीने काय आलं, सगळं खाली आलं. त्यानंतर इथं हे काय, ब्रॉन्काई बरोबर, हे बघा ब्रॉन्काई बरोबर. ब्रॉन्काईच्या नंतर हे काय, ब्रॉन्काई. ब्रॉन्काईच्या नंतर ही जी लाईन आहे, ही लाईन आहे, ते लाईन काय म्हणतात, ब्रॉन्क्युल्स. काय म्हणतात, ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युलच्या नंतर जे आहे ते काय, अल्व्हिओली. अल्व्हिओली म्हणजे काय, हे बघे फ्लावरचा गड्डा कसा असतो त्या प्रकारे, किंवा फुलं घ्या, झेंडूची फुलं बघा कशा असतात त्या पद्धतीने बघा, याला काय म्हणतात, अल्व्हिओलाय. काय म्हणतात, अल्व्हिओलाय. तर हे काय करतात, अल्व्हिओलाय. याच्यानंतर याला कॅपिलरी कनेक्ट असतात. कॅपिलरी म्हणजे काय, एकदम बारीक नाळ्या बरोबर. आणि त्या बारीक नाळ्या पुढे कशाला कनेक्ट असतात, ब्लडला कनेक्ट असतात. ब्लड मध्ये कोणता पिगमेंट प्रेझेंट असतो, एचबी. एचबीस म्हणजे काय, एचबी म्हणजे काय, होमोग्लोबिन. तो श्वास कुठं पाठवतो, सेल पर्यंत. समजलं तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा काही नॉस्ट्रिल श्वास घेतला, काय करतोय तो, हवा फिल्टर करतोय, त्याच्याकडून फिल्टर मध्ये जाईल, नेसल कॅव्हिटी करतोय. त्यानंतर काय, फॅरिंग्स नंतर काय, लॅरिंग्स नंतर काय, ट्रॅकी आहे. ही जी पूर्ण लाईन आहे ट्रॅकीमध्येच काय, विंड पाईप वगैरे. नंतर काय, हा इपिग्लॉटिस काय करतो, ठसका येऊ नये वगैरे, त्यामुळे तो एकदम व्यवस्थित जपून ठेवतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर काय, ब्रॉन्काई. नंतर काय, ब्रॉन्क्युल्स काय बघा, ही इथली लाईन जी म्हणजे हे ट्रॅकेला वगैरे याला जे जोडते, जसं हे बघ हळूहळू छोटं होत चाललेली बरोबर. त्यानंतर अल्व्हिओला म्हणजे काय, एकदम असे फ्लावरचे गड्डे म्हणा तुम्ही, किंवा झेंडूचं फुल घ्या, काही पण घ्या ओके, त्याला काय म्हणतात, अल्व्हिओला. त्याच्यानंतर ब्लड. याच्यानंतर असे छोटे कॅपिलरी असतात. कॅपिलरी म्हणजे काय, आपले जे शिरा वगैरे असतात का त्यापेक्षा एकदम छोटीशी कॅपिलरी असते, अशी नळी असते. मग इथून जे आता ऑक्सिजन तर असं आलंय इकडे गेलं, या प्रत्येक याच्यात काय गेलं, ऑक्सिजन गेलं. ऑक्सिजन गेल्यानंतर इथं काय, कॅपिलरी कुठं कनेक्ट असतात, ब्लडला. ब्लड मध्ये होमोग्लोबिन नावाचा एक घटक असतो. कोणता, होमोग्लोबिन. अत्यंत महत्वाचा आहे तो. मग हा होमोग्लोबिन नावाचा घटकच काय करतो, सेलकडं ते ऑक्सिजन नेतो बरोबर. मग सेलमध्ये गेल्यावर सेलमध्ये काय असतो परत, मायटोकॉन्ड्रिया काय करतो, इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. तो काय करतो, पॉवर जनरेट करतो. कशा पद्धतीने करतो, आत्ताच आपण पाहिलं, एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, त्यामध्ये क्रिप सायकल चालते. आधी क्रिप सायकल नंतर तो एटीपी तयार करतो. एटीपी किती तयार करतो, 38. त्यापासूनच काय तयार होतो, ग्लुकोज म्हणजेच काय, एनर्जी. अशा पद्धतीने सर्व क्रिया पार पडते. आयोग तुम्हाला इथपर्यंत समजले असेल. त्यानंतर डायफ्राम, सगळ्यात महत्वाचा आहे डायफ्राम. डायफ्राम म्हणजे काय, बघा हे काय सगळं लंग्स आहे, हे काय आपले सगळे लंग्स आहे. हे जे लंग्स आहे, लंग्सच्या खालीच इथं जो असतो, लंग्सच्या थोडंसच खाली तो काय असतो, डायफ्राम. हा डायफ्रामचं महत्व काय, आता हे जे लंग्स आहे, आपण आता श्वास घेतोय, हे नाकाने घेतोय तर नाही, हा जो श्वास आतमध्ये जातोय तो फक्त नाकामुळे जाते, तो या डायफ्राममुळे जातोय आणि या लंग्समुळे जातोय. श्वास आत लंग्स घेताय आणि सोडता पण लंग्स आहे. हे जे तोंड आहे, हे जे नाक आहे, हे फक्त रस्ते, काय हे फक्त रस्ते. आता तुम्ही शाळेत जाताय ते का रस्ता तुम्हाला बोलवतोय का,
तर नाही, तो फक्त रस्ता आहे, ती वाट आहे फक्त शाळेची. शाळा तुम्हाला बोलवती म्हणून तुम्ही शाळेत येताय. येते लक्षात. तसंच डायफ्राम आणि लंग्स ऑक्सिजनला आतमध्ये घेतात. डायफ्राम कशी मदत करतो? लंग्समध्ये एवढी पॉवर नसते की तो आतमध्ये घेईल बाहेर सोडत. त्याला हेल्प करण्यासाठी हा डायफ्राम असतो. डायफ्राम बघा या पोझिशनला असतो लंग्सच्या खाली. म्हणजे तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा डायफ्राम असा खाली जातो, आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा डायफ्राम असं वरती येतो आणि ती श्वास सगळा बाहेर टाकतो. आले लक्षात. कधी कधी बघा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवर जर तो पडला वगैरे, त्याचे हात पाय डोकं बिकं सगळं सेफ असतं, पण त्याच्या डायफ्रामला जर थोडं जर धक्का लागला किंवा हा डायफ्राम जर थोडा डॅमेज झाला तर त्या माणसाची ऑन द स्पॉट डेड मरून जातो. तो का मरतो? ह्यामुळे त्याला श्वासच घेता येत नाही, त्याच्या लंग्समध्ये ती पॉवरच उरत नाही. बाकीचे हातपाय किती योग्य किती व्यवस्थित असू द्या, पण डायफ्राम जर डॅमेज झाला तर त्याला पर्यायच उरत नाही. मग सर मला आता सांगा, डायफ्राम बरोबर, मग आता काही प्रेग्नेंट वुमेन असतात, प्रेग्नेंट वुमेन त्यांचं पोट बघा नंतर किती वाढलेलं असतं, एवढं वाढून जातं बरोबर. माझ्या डायफ्रामला खाली जायला जागाच नाही राहत ना, मग तेव्हा काय बरं, ते कशा पद्धतीने श्वास घेणार? तर तेव्हा ते काय करतात, डायफ्रामच्या शेजारी आपले बघा इथं हात लावून बघा थोडेसे बरगडे असतात बरोबर, तिथं रिब्स असते. काय असतं? रिब्स. ते रिब्स हे लंग्सला खाली वर करण्यासाठी हेल्प करतं. कारण की ते लेडीजचं ऑलरेडी प्रेग्नेंट वुमेनचं पोटच एवढं वाढलेलं राहतं की तिथं डायफ्राम खाली वर जायला जागा असते त्याला, तर जागाच नसते. तर तिथे कोण, हे जे आपल्या साईडची रिब्स आहे, ही रिब्स त्या ठिकाणी त्याला मदत करतात. आय होप तुम्हाला पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीम अतिशय सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार समजलेला असेल. यामध्ये कोणती कन्सेप्ट अशी असेल की तुम्हाला समजली नसेल, तुम्ही बिनधास्त मला विचारू शकता, मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा कॉल करू शकता, काहीही करू शकता. ओके. तुम्हाला जर सेशन आवडलेलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर तिथे बेल आयकॉनचे एक चिन्ह आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी नेक्स्ट टाइम जेव्हा एखादा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तिथं तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.